नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये तणनाशकाचा वापर केलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ आपण खास करून बनवलेला आहे। कारण की तणनाशक केल्यानंतर आपल्याला सोयाबीनमध्ये पिकाची वाढ थांबलेली दिसते, म्हणजे पीक आपल्याला थोडंसं सुकल्यासारखं दिसते। तर पिकाची जी ग्रोथ म्हणतो आपण ते वाढवण्यासाठी, पिकाला पहिलेसारखे रूटिंगमध्ये आणण्यासाठी एक जबरदस्त फवारणी तुम्हाला मी सांगणार आहे। तर ती फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे, जेणेकरून पिकाची वाढ जी आहे हे जलद गतीने होऊन सोबत फुटवासुद्धा चांगल्या पद्धतीने येण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मदत होईल। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे करोमंडल कंपनीचे 28-28-00, जे की इन्स्टा नावाने मिळते। त्याचा वापर तुम्हाला प्रति पंपासाठी 100 ग्राम त्या ठिकाणी वापर करायचा आहे। आणि त्याचबरोबर जे आपण झिंकची कमतरता म्हणतो, जे की सोयाबीन पिवळे पडणे, याच्यासाठी तुम्हाला वापर करायचा आहे मायक्रोन्यूट्रंट, जे की चिलिटेडमध्ये येते। त्याच्यामध्ये तुम्ही BASF कंपनीचे लिबरल हे मायक्रोन्यूट्रंट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे, साधारण 30 ग्राम प्रति पंप। आणि जर तुमच्या पिकावर अळीचा अटॅक असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला प्रोफेक्स सुपर, जे की नागार्जुना कंपनीचे येते, त्याचा वापर तुम्हाला 20 लिटरसाठी साधारण 35 ml ह्याचा वापर करायचा आहे। हे तिघाचं कॉम्बिनेशन जे आहे, सोबत तुम्हाला बुरशीनाशकसुद्धा घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही रोको हे बुरशीनाशक साधारण तुम्हाला 30 ग्राम प्रति पंप हे घ्यायचं आहे, किंवा तुम्ही साफ बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकता। परंतु पिकाची वाढीसाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला 28-28-00 आणि सोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट याचा वापर तुम्हाला करायचा आहे। याचा वापर केल्यानंतर तुम्हाला पीक जे आहे हे 5 ते 6 दिवसामध्ये एकदम झपाट्याने वाढलेलं दिसेल, आणि साधारण 30 ते 35 दिवसामध्ये संपूर्ण रान जे आहे हे तुम्हाला पॅक झाल्यासारखं दिसत असेल। आपण दरवर्षी या पद्धतीने घेत असतो। आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल व्हिडिओ, हा व्हिडिओ आपण मागच्या वर्षीचा आहे। एका महिन्यामध्ये संपूर्ण शेत या पद्धतीने झाकलं होतं, म्हणजे त्याचा रिझल्ट जे म्हणतो आपण एकदम जलद गतीने पिकाला लागत असते। बरेच शेतकरी 19-19चा वापर करतात पहिल्या फवारणीमध्ये, परंतु 19-19पेक्षा 28-28-00, जे की इन्स्टंट ॲक्शन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जलद गतीने ताबडतोब पिकाला लागते। त्याचा रिझल्ट जे आहे हे ज्या शेतकऱ्यांनी वापरले असेल त्या शेतकऱ्यांना हे माहीत आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी कधी वापरलं नाही त्यांना याचा रिझल्ट माहीत नसेल। परंतु आपण स्वतः आपल्या शेतामध्ये प्रयोग करतो, त्यानंतरच आपण सांगत असतो। हा व्हिडिओ जरी मागच्या वर्षीचा असला तरीसुद्धा तुम्हाला पिकाची वाढ एका महिन्यामध्ये रान पॅक करायचा असेल, म्हणजे जलद गतीने पिकाची वाढ करायची असेल, त्याचबरोबर फुटवा चांगला आणायचा असेल, तर याचा वापर तुम्हाला एकदा नक्की त्या ठिकाणी करावा लागेल, जेणेकरून पिकाची वाढसुद्धा होईल आणि फुटवासुद्धा त्या ठिकाणी चांगला येण्यासाठी मदत होणार आहे। साधारण ही फवारणी घ्यायची कधी, साधारण तुम्हाला 20 ते 25 दिवसाच्या दरम्यानमध्ये या सोयाबीनमध्ये ही फवारणी घ्यायची आहे, जे की बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीनची पहिली फवारणी म्हणतो आपण। तर ही सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता पहिली फवारणी म्हणून। तर अशा पद्धतीने तुम्हाला पिकाची वाढ जर थांबली असेल किंवा पीक लॉक झाला असेल तर या पद्धतीने तुम्हाला फवारणीचं नियोजन जे आहे हे करायचं आहे, जेणेकरून पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल। त्याचबरोबर पिकाची जी आपण क्वालिटी म्हणतो ती सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारेल।